आलीची फलंदाजी, वन मॅन आर्मी. शाहिद ठरतात मॅन ऑफ द मॅच. सेमीफायनलचा टॉस पण होईल. क्वार्टर फायनल जिंकली. शाहिद आले, शाहिद बरसले, शाहिद गज. चला पंचांचा निर्णय अंतिम विनंती असेल. चला लेग बिफोरसाठी रिव्ह्यू नाही, आपण पहिलेच सांगितलं, पहिल्याच दिवशी पहिल्या मॅचच्या आधी सांगितलेलं. आणि अजून आपण लाईव्ह नाही आलेलो आहे कारण नेटवर्क अजून आमच्यासोबत इथे जोडलेलं नाही आहे. नेटवर्क पहिलाच बॉल जोरदार अपफील इथे जरूर झाला. सलीम देवनागच्या विकेटसाठी या श्रवण पहिलं षटक घेऊन लेग बायची 1 रन आले पहिल्या बॉलला. श्रवण मलिक साडी पुढचा बॉल. सुरेख गोलंदाजी, वा श्रवण वा. 5 बॉलचा मॅच इथे. एसटीची चापील राजूचा नॉट आउट. रिव्ह्यू नाही अजून सुरू नाही झालं नबील बाय. नाही नॉट आउट आहे, पण मलिक नॉट आउट आहे. स्टंप आउट नॉट आउट आहेत इथे पाहिले आम्ही. नॉट आउट आहे. फटका मलिक प्रकारचा वार आहे. डगआउट मध्येच पाठवलंय बॉलला. सीमा रेषा पार षटकार. सुरेख गोलंदाजी श्रवणची. डॉट बॉल. 5 बॉलचे 5 ओव्हर आहेत ना. हो सुरेख गोलंदाजी. मिसफिल्ड. विकेटच्या माग राजूजी. अजिंक्य पाटील बाईच्या स्वरूपात 1 धावेल. 5 बॉलची ओव्हर आहे सर. येस ओके 5 बॉल झाले त्यामुळे पहिली ओव्हर संपली. 5 ओव्हरचा मॅच आहे. येस आता प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक. द याहिया मँगो हाऊस. आणि लगातार 3 ठोकला तर 500 रुपये. 3 लगातार षटकाराला 500 रुपये आणि प्रत्येक षटकाराला 100 रुपये. वाजिद प्रकार ॲट हरवी द याहिया मँगो हाऊस. ऑथेंटिक रत्नागिरी अल्फोन्सो. हापूस आंबा अल्फान्सो मँगो. प्रथमेश. सूरज आले दुसरं षटक घेऊन. मलिक प्रकारसाठी चांगला बॉल. यॉर्कर पद्धतीचा. क्षेत्ररक्षक आहेत. एकच सिंगल इथे. लहन्नान वेगाने आलेत. 1 सिंगल. षटकार येऊन सुद्धा 5 बॉलमध्ये 8च दिले. पहिलं षटक कमालीचं राहिलं श्रवणचं. श्रवण छोटा खेळाडू आहे. लेफ्ट आर्म जबरदस्त गोलंदाजी या संपूर्ण स्पर्धेत केले. पण मागच्या मॅचला हिरो पाहिला आपण शाहिद. काय फलंदाजी केली. आता रेडी आहे तो आपण रिव्ह्यूसाठी सुद्धा लाईव्ह आलोय. सलीम स्ट्रोक कनेक्ट झाला नाही. श्रवण चांगलं क्षेत्ररक्षण. एकच सिंगल. फेकी पास स्टंपच्या जवळ. वा श्रवण जबरदस्त फेकी. 1 सिंगलनी धावसंख्या 10. थ्रो पण चांगला होता श्रवणचा नक्कीच. सूरज
मालिक परकार स्ट्रोक फसलाय अनस दादनाक चेंडूच्या खाली लॉंग ऑनला टिपलाय झेल हरवीत संघाला पहिला हादरा विकेट नंबर 1 मालिक परकार बाद. डीजे क्या था. दहा धावांवर पहिला विकेट हरवीतसाठी. पण हरवीतसाठी चांगलं काय की 5 ओव्हरची मॅच आहे आणि त्यामध्ये सलीम दवनाक अजून नॉट आउट आहेत. मलिक भले एक षटकार ठोकलेत पण जर आपण पाहिलं ना तर हरवीतकडे बॅटिंग लाईनअप खूप मोठी आहे. फैरोज आहेत, आता शहबाज अनवरी आलेत, फैरोज नंतर साहिल परकार आहेत जे चांगले खेळतात, युसुफ आहेत, मोहम्मद कैफ आहेत, तर बॅटिंग लाईनअप आहेत, फैज आहेत, तर बॅटिंग लाईनअप आहे. झियादनी पण चांगली फलंदाजी केली पहिल्या दिवशी. दुसरं षटक सूरजचं महत्त्वाचं. पहिल्या 2 बॉलला 2 सिंगल दिले आणि आता विकेट पण आणला. जबरदस्त गोलंदाजी. शहबाज अनवरी सूरजच्या चेंडूचा सामना करतील. हा चांगला बॉल. हो फंबल झालं इथे पण सलीम थांबलेत विकेटवर. एक सिंगलनी धावसंख्या 11. शहबाज जर अर्धशतक ठोकताय तर मुदस्सीर अनवरी यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राईज. अर्धशतक पाहिजे पण त्यासाठी म्हणजे प्रत्येक रनला 10 रुपये. सलीमला पण म्हणजे 1 रन 10 रुपयाचा. 10 धावा झाल्या तर 100, 50 झाल्या तर 500. पहा 50च्या पुढेच पैसे मिळतील आपल्याला. सलीम दवनाकच्या बॅटमधून पहिला चालाय पण अजून येणे बाकी आहेत. हरवीतकर म्हणतील येऊ दे षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू. 17 धावा झाल्यात. षटक संपलंय. 2 षटकांचा खेळ संपला. पहिल्या षटकात 8, दुसऱ्या षटकात 9. अहमद आहेत आमच्यासोबत पहिल्या दिवसापासून. चांगली स्कोरिंग, हँड रायटिंग पण खूप सुंदर आहे अहमद यांची. मॅच बॉल आलाय का. श्रवण आपल्या वैयक्तिक कोट्यातील शेवटचा षटक घेऊन आणि संघाकडून तिसरं षटक घेऊन श्रवण. पहिलं षटक महत्त्वाचं टाकलं श्रवणनी. सलीम मलिकला थांबून ठेवलं होतं. आता शहबाज. हा वेगात चेंडू, जबरदस्त गोलंदाजी. नो बॉल. व्हाईट बॉल येईल कारण विकेट जिथे संपते ना त्याच्या मागं किती लांब गेला तरी तो व्हाईटमध्येच घोषित केला जातो. विकेटवर साईडच्या बाहेर पडला तर नो बॉल येतो, असा नियम आहे क्रिकेटचा. त्यामुळे हा व्हाईट बॉल येईल. 18 धावा. श्रवण शहबाजसाठी. हा ट्रॅकर पुलचा पटका. शाहिद आहे, जेल होईल. हो जेल सुटला. शाहिद काय केलंय. हा कॅच महत्वाचा होता शाहिद फायनल मध्ये जाण्यासाठी. सेमी फायनलचा मॅच आहे सुरू. सलीमच्या बॅटमधून एक षटकार आले. तिसरं षटक सुरू आहे आणि हरवीत कडून फक्त 2 षटकार आलेत. एक मलिक परकार, एक सलीम दवनाकचा. श्रवण सलीमसाठी. हा चांगली बॉलिंग, जबरदस्त गोलंदाजी श्रवणची.
प्रथमेश. काय चाललंय? यस नो यस नो. शहबाज आले होते अर्ध्यापर्यंत. एक सिंगल. धावसंख्या 20. दोन बॉल झालेत ना. 20 धावा झाल्यात. 12 चेंडू आतापर्यंत मॅचचे झालेत, कारण 5 बॉलचं षटक आहे. श्रवण शहबाज अनवरीसाठी यावेळेस मात्र फटका जायला आरपार. सीमा रेषा पार. शाहिद कॅच पकडायला पाहिजे होता बोरलीसाठी. शहबाजने आणलाय षटकार. एस वाजित पर थँक्यू डी जे वाजित परकार यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 100 आहेत. 3 लगातार शरबा टोकलेत ना तर 500 आहेत. या मँगो हाऊस कडून 2 बॉल आहेत. शेवटच्या 2ला 2 येतील का? शहबाज लो राहिला बॉल. टप्पा तर हाफ पिच होता, पण चेंडू उडाला नाही जास्त. शहबाज तेच सांगतायत, थोडासा खाली राहिला बॉल, हाईट आली नाही. अरविंदचं विकेट असंच आहे, कधी बॉल उडेल कधी खाली राहील. बॅटिंग विकेट जरूर आहे, पण फिल्डिंग जर चांगली केली, गोलंदाजी जर चांगली अचूक टप्प्यावर केली तर गोलंदाजाला सुद्धा साथ देते. पाही लहान लहान मुलं अरविंदची कॅमेऱ्यामध्ये येत आहेत. पुढचा बॉल फटका हवेत आहे. प्रथमेश आहे, चांगलं क्षेत्ररक्षण लॉंग ऑनला. सत्तावीस धावा. श्रवण जबरदस्त गोलंदाजी. 2 षटकात 18 धावा, म्हणजे 10 बॉलमध्ये 18. या मैदानात खूप चांगली गोलंदाजी, कारण या मैदानात एखाद्याला 15 धावा आल्या की सरासरी 15ची आहे या मैदानात गोलंदाजाला. 5 बॉलमध्ये तुम्ही 12-13 दिलं तर खूप चांगली. अनस आता अनस ददनाक शेवटचं म्हणता येणार आणि 4थं षटक सेकंड लास्ट ओव्हर, कारण 5 ओव्हरचा मॅच आहे. तर शेवटचं षटक मला वाटतं हन्नान घेऊन येतील. अनस ददनाक. शहबाज अनवरी स्ट्राईकला. सुरेख वेगा टाकले, पण उजव्या अटीच्या बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट बॉलनी धावसंख्या 28. बॅटिंग टीम रिव्ह्यू सर, कशासाठी रिव्ह्यू आहे? नो बॉल साईड, विकेटच्या बाहेर बॉल. यस, विकेटच्या साईडला बॉल पिच झाला आहे का, त्यासाठी या नो बॉलचा बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतला आहे. एक रिव्ह्यू मिळतो बॅटिंग टीमला. पाहूया मयुरेश काय सांगतील आता, पाहिलं जाईल. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. इट्स अ वाईड बॉल. फक्त वाईड येईल. रिव्ह्यू गमावला आहे हरवितनी. रिव्ह्यू ओव्हर. यस, रिव्ह्यू ओव्हर. हिदायत सैबोले अंपायर आहेत आणि तुम्ही त्यांच्या निर्णयावर चॅलेंज करताय. पहा तुम्ही रिव्ह्यू गमावलाय. सलीम दवनाक. बास की नजर. हिदायत सैबोले. पुढचा बॉल अनस. उजव्या अष्टीच्या बाहेर. व्हाईट बॉल. लगातार 2 अनसचे व्हाईट पाहायला मिळत आहेत. सेम रिप्ले जसा हायलाईट राहिली मागच्याच बॉलची पुनरावृत्ती. 29 धावा 3 षटकात. अनस सुरुवात खराब केली, पण अहमद आता दोन्ही वाईट टाकले. या मॅचची सुरुवात चांगली नाही अनसच्या गोलंदाजीची. अनस ददनाक. हेलिकॉप्टर. वा शहबाज वा. सगळे हरवितकर म्हणतील काय स्ट्रोक खेळलाय. सीमा रेषा पार. षटकार. डान्सिंग अंपायर सुद्धा स्क्रीनवर. हिदायत साहेब बोले.
या स्ट्रोकची तर रील बनली पाहिजे. शहबाजच्या इंस्टाग्राम पेजवर हरवीतच्या हेलिकॉप्टर स्ट्रोक. अनसदाद नाक पुढचा बॉल. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर. यावेळेस समोर प्रथमेशला चकवलंय बॉलनी. प्रथमेश चौकार आहे. दगडाला लागला बॉल. यस दगडाला लागलाय प्रथमेश. 4 धावा येतील. चौकार. चेअर IPL ला चेअर लीडर्स असतात. तिथे चेअर बॉयज आहेत. हरवीत मध्ये स्पर्धा. त्यामुळे सकाळी डान्स सुद्धा पाहायला मिळते. हुसेन कैस हे गेले ते आलेच नाही परत. धावा 39. शहबाज आले धावून हरवीत साठी. तारणहार. यावेळेस चांगला बॉल. अपील जोरदार. कॉट बिहाइंडची. खूप जोरात अपील. खूप जोरात अपील. कॉट बिहाइंडची जोरात अपील. आता अणाभाका शक्ती घेतल्या जात आहेत. डॉट बॉल. अनस ददनाक चांगली गोलंदाजी. घरी आहे हो मी. हो आज तिला यात्रेला न्यायचं होतं ना, तर नाही नेली तर मग तुला फोन करतो. शहबाज अनवरीचा वार. पलटवार. डीजे ला सांगितले वाजव डीजे. षटकार आले. तब्रेज कडून 500 आहेत. हा जर षटकार आला तर लगातारचा तिसरा. नो बॉलचा इशारा आलाय. डायरेक्ट हिट पण नाही झालाय अजिंक्य कडून. संधी होती रनआउटची. नो बॉल. ओव्हर स्टेपिंग सर का साइड लाईन. ओव्हर स्टेपिंगचा नो. मोबाईलचा इथं बघाय पण नको. 47. ओव्हर स्टेपिंग होती अर्नसची. त्यामुळे नो बॉल आला. पंचांचा फ्रीटचा आता बॉल. महागडे ठरले षटक अर्नसचं. 20 धावा आल्यात. सलीम. मिस टाईम आहे. स्ट्रोक. फ्रीट होता. त्यामुळे काही झेल टिपला असता तरी विकेट गेला नसता. 2 धावा आल्या. 49 धावा. 1 षटक बाकी आहे. पण 20 बॉलला 59 मगाच चेस केल्यात बोरलीनी. हे पण हरवीतवाल्यांना लक्षात ठेवावं लागेल. त्यामुळे याही मॅच मात्र 25 बॉलची आहे. 49 झाल्यात. पण आता हरवीतकर म्हणतात की हवा पण थांबली. तर ही हवा थांबली असेल तर हरवीसाठी चांगलं आहे. हवा जर आता हरवीतकर बदलली तर चांगलं आहे. पण ती हवा आहे क्रिकेटची आहे. कुठून बदलेल कधी बदलेल नाही सांगता येत. मुदस्सीर अनवर यांच्याकडून लगातार 3 षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. अदनान शेवटचं षटक घेऊन. शहबाज. बाप रे बाप. डायरेक्ट हरवीतकडे बॉल. जा शोधून आणा. खूप लांब. षटकार.
थँक्यू डीजे. लहान लहान मुलं पण आनंद घेतात हरवीजचे. कॅमेरा आहे ना, मग कॅमेऱ्यामध्ये येण्यासाठी सगळेच धडपडत आहेत. हन्नान 55 धावा. शहबाज अनवरी. हो खराब बॉल. नो बॉल पण येईल आणि आता स्ट्राईक पण रोटेट होईल. नो बॉल +1 टोटल 2 धावा 57 आणि आता बॉल फ्री हिट. आता फ्री हिटचा बॉल खेळतील सलीम दवनाक. सलीमची बॅट शांत राहिली या मॅचमध्ये. 5 बॉल 11. शहबाज मागून आले पण पुढे गेले. 12 बॉलला 33. हरवीतकर म्हणतील शहबाजचे पण रन चालतील आणि सलीमचे पण चालतील, फक्त हरवीतसाठी रन पाहिजे आहेत. पारितोषिकं पण येत आहेत प्रत्येक षटकाराला. या मँगो हाऊस कडून 100 आहेत. ओ हेलिकॉप्टर चांगला स्ट्रोक पण प्रथमेश आहेत. वा जबरदस्त झेल. सलीम बाद होता होता वाचले. झेल चांगला होता म्हणून फ्रीट. हो फ्रीट 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 डीजे फ्रीट. डीजे फ्रीट नाही तर डीजेला पेनल्टी येईल अंपायर कडून. नाराज जर झाले तर हिदायत सर. फ्रीटचा बॉल. फ्रीटचा बॉल. हुसेन आले आमच्या चेहऱ्यावर हास्य आले. हुसेन आव. पुढचा बॉल हन्नान. शहबाजसाठी स्ट्रोक चांगला आहे. समोर प्रथमेश आहेत. जबरदस्त स्टॉप प्रथमेशचा. वा जबरदस्त क्षेत्ररक्षण. एक सिंगलनी धावसंख्या 59. अहमद आम्हाला सांगतात ऑफलाईन स्कोरिंग. अहमद 59 धावा. 2 चेंडू शिल्लक आहेत. शेवटचे 2 बॉल. 2 मोठे फटके आले. 70 पर्यंत गेली ना तर हरवीत या मॅच मध्ये मजबूत पकड होईल. फुलटॉस सलीम दवनाकच्या बॅट मधून आलाय. षटकार आहे. प्रथमेश सांगतील की तो बाहेर गेलाय. षटकार. थँक्यू डीजे थँक्यू. प्रथमेश प्रयत्नासाठी 100 मार्क. जबरदस्त एफर्ट. व्हाईट बॉल. परीक्षित अमोल सर आपला आलाय. बक्षीसचा थंडा आलाय. रिव्ह्यू यस. वाईट दिलाय मुख्य पंचांनी आणि फिल्डिंग टीमनी रिव्ह्यू घेतलाय. यस थँक्यू सर. पाहूया चेक केला जाईल. व्हाईट बॉल. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. बोरली टीम रिव्ह्यू गमावलाय. फटका चांगला आहे. प्रथमेश आहेत. प्रथमेश नशीब फिरले प्रथमेशचा. पुढे हातून बॉल उडालाय. प्रथमेशची काही चूक नाही इथे. हा आलाय चौकार. शेवटच्या बॉलला चौकार. थँक्यू डीचे. काहीच मला वाटतं घरी जाऊन मॅच बघतायत. काहीच तुम्ही आज नाही आले तर उद्या परत याला ग्राउंडवर. काहीच हुसेन 70 झालेत. 71ची विन. तो माझा आहे. थंडा आलाय आपल्याला. जर जास्त बोलला तर ती पण बॅगमध्ये जाईल. परीक्षित सर थंडा पाठवतो. अमोल सर इट्स अ फेअर. येईल आपल्याला थंडा.
कैस कैस कुठे आहेत कैस? येस कम ऑन कैस. इंग्रजीत. चला थंडा घ्या परीक्षित सर. या जासिम सर. या मँगो हाऊस अर्थात वाजित परकार यांच्याकडून हरवीच्या टीमसाठी पारितोषिक पर कॅचला आणि पर विकेटला 100 रुपयाचं पारितोषिक. अस्सलामुअलैकुम, नमस्कार, वेलकम सर्वांचं. जय महाराष्ट्र. सर्वांचं मनपूर्वक स्वागत असेल संध्याकाळच्या सत्रामध्ये. मी जासिम कडवेकर तुमच्यासोबत परत एकदा जोडलं गेलोय. पाहायला गेलो ते आजच्या दिवसामध्ये अंतिम सामना, महत्त्वपूर्ण सामना, सेमी फायनलचा सामना पार पडताना पाहायला भेटतोय. एका साईडला टीम असेल हार्वित आझाद हार्वित संघ, तर पलीकडे टीम आपल्याला पाहायला भेटेल बोरली या संघ, शायनिंग स्टार बोरली. दोन्ही संघ बलाढ्य संघ आहे. दोन्ही संघाला महत्त्वपूर्ण सामना आहे, कारण की पहिल्या सत्रामध्ये 25 चेंडूमध्ये तब्बल 70 धावा जोडल्या गेल्या आणि 71 धावांचा टार्गेट सेट, धावांचा डोंगर उभा करण्यात आलेला आहे. आणि त्याचा पाठलाग करताना आता टीम पाहायला भेटेल शायनिंग स्टार बोरली. खरंच चांगली लढत आपल्याला पाहायला भेटणार आहे. काटेकी टक्कर, बेस्ट वर्सेस बेस्टचा सामना, महत्त्वपूर्ण सामना. आणि या सामन्यामध्ये कोणताही खेळाडू जर मात्र कोणताही गोलंदाज जर विकेट घेतोय तर त्यांना द याया मँगो हाऊस यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक विकेटवरती असेल आणि तसं प्रत्येक कॅचवरती सुद्धा असेल. हार्वितच्या खेळाडूंना सेमीफायनल सामना आहे, महत्त्वपूर्ण सामना आहे. सामन्याला सुरुवात सुद्धा झाली. पहिला चेंडू सुद्धा पडलाय. निर्धाव चेंडूचा पहिलाच मारा मलिक. अर्थातच कालच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी मलिकच्या माध्यमातून पाहायला भेटली होती. 2 षटक महत्त्वपूर्ण फेकले होते क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये. हाफ ट्रॅकर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चालला होता. चेंडू पडल्यानंतर उचली घेणार, सरळ जाऊन एसटी भेट, पण पंच सांगतायत इथं मात्र एक्स्ट्रा असेल. वाईटच्या स्वरूपामध्ये एक धावा जोडली जाईल आणि या एकच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचेल 1 धाव. आता फटका सजवलाय, आता चेंडूला पाठवून दिलाय. से मा रे का पार आला एक दर्जेदार स्ट्रोक. भेटतील 7 षटका डीजे. चांगली कामगिरी आपल्याला पाहायला भेटते. गोल फलंदाज नवीन काहीतरी प्रथमेश ऑन फायर होतोय. एक मोठा आलाय, परत एकदा हवाई यात्रा. इथं सुद्धा चेंडू निघून जाईल. सेमा रे का पार आला एक दर्जेदार स्ट्रोक. भेटतील 7 धावा डीजे. संघर्ष करावा लागेल, प्रयत्न करावे लागतील. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावरती आहे. धावफलकाची धावा 13 धावा जोडल्या गेल्या, त्याचं की 2 चेंडू खेळ शेष असेल. परत एकदा फटका सजवला आहे. जेलबादोंची संधी जियाद असतील दूर, करताय चुकी. चेंडू फैज मात्र करताय चुकी. 1 बाउंड चेंडू निघून गेलाय. इथं सुद्धा सीमारेखा ओलांडण्यानं पाहायला भेटतं. इथं 4 डीजे.
चांगलं आक्रमण पहिल्या षटकामध्ये 17 धावा जोडले गेले. मलिक यांचा भरपूर समाचार फलंदाज प्रथमेश घेताना पाहायला भेटतोय. परत आता मात्र हीच लागेल आणि प्रथमेश बॅक टू दी डग आउट. एक मोठा झटका, छोट्या मुलांचा सुद्धा आता क्राऊड वाढलाय. खरंच एक मोठा झटका प्रथमेशच्या रूपामध्ये. खरंच प्रथमेश यांना बॅक टू दी डग आउट परतावं लागणार आहे. मोठा झटका टीम बोर्गिया संघाला लागताना पाहायला भेटतोय. प्रथमेश यांना माघारी परतावं लागेल. डीजे पिढी इथं मात्र प्रयत्न संघर्ष फलंदाजाला करावे लागतील. संघाला सुद्धा सांगेन मी एक गोष्ट की लहरों से डरकर नैया पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो. जो कमी रही है देखो और सुधार करो. अगर जीवन में सफल होना है तो चैन नींद सब त्यागो तुम. संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम. अगर जीवन में सफल होना है तो कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. अर्थातच चांगले प्रयत्न करावे लागतील, संघर्ष करावा लागेल, झुजावं लागेल. इथं मात्र पंचांत दंडित करण्यात लावलेला एक धावा आता मात्र संघाची धावसंख्या 18 या आकड्यावर जाऊन पोहोचेल. एक षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा धावफलकावरती जोडले गेले. पहिल्या षटकामध्ये तर मलिक यांनी मात्र धावा खूप खर्च केल्यात, पण मात्र महत्त्वाचा विकेट, महत्त्वाचा गडी बाद केलाय. अर्थात प्रथमेश यांना माघारी परतावा पहिल्या षटकामध्ये लागलाय. नवीन गोलंदाज साहिल सज्ज होईल. पहिला चेंडू सुरेख, पण इथं पंचांना दंडित करण्यात लावलेले पंच मात्र सांगते इथं एक्स्ट्राच्या रूपामध्ये एक धावा जोडली जाईल. इथं धावांना रोखावं लागेल, त्यावेळेस मात्र एक्स्ट्रा येत आहेत आणि एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये एक धाव जोडली जाईल. 19 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. चांगली कामगिरी करावी लागेल, मात्र मोठे फटके मारावे लागतील. कारण की मोठ्या धावांचा पाठलाग करायचा आहे तर मोठे फटके मारावे सुद्धा लागतील, गरजेचे आहेत, महत्त्वाचे आहेत. कारण की 20 अजून की येणारे 20 चेंडू आणि अपेक्षा मात्र 52 धावांची असेल. इथं सुद्धा मिनी हेलिकॉप्टर भिरकवण्याचा प्रयत्न. चेंडू ऑन रिझर्व मध्ये ट्रॅव्हल झालाय. लॉंग ऑन रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय. प्रोटेक्शन तिथे सुद्धा ठेवण्यात आला होता. इथं सुद्धा सिंगल भेटेल आणि ह्या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 20 या आकडे जाऊन पोहोचेल. योग्य ते क्रिकेट आपल्याला पाहायला भेटते. पहिल्या षटकामध्ये भरपूर समाचार तर गोलंदाज घेण्यात आला होता, पण सायली चांगली कामगिरी करत आहेत. त्यांना मध्ये चांगली कामगिरी करणं खूप गरजेचं आहे. 1 मध्ये 3 दिलेत, पण अजून 4 चेंडू येणं शेष असतील. परत एकदा 7 पावलं तर रनअप असेल. अंपायर क्रॉस केलाय, राईट मोर द विकेट. इथं सुद्धा फटका बसतोय, पण क्षेत्ररक्षक नसेल. सिंगल भेटेल आणि सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्यात भर आणि धावसंख्या जाऊन पोहोचत 21. 21 या आकड्यावर करत मध्ये फलंदाजाला करावं लागेल. आणि एप्रिल महिन्याला सुद्धा सुरुवात झाली. एप्रिल फुल सुद्धा आज खूप जण करत असतील. पाहूया आजच्या दिवसामध्ये इथं कोणता संघ कोणाला एप्रिल फुल करतोय. फटका कडे कडे आहे, स्टँडिंग डिलिव्हरी. चेंडू निघून जाईल, से मारने का पार येईल. एक दर्जेदार स्ट्रोक भेटतील. 7-6 षटका. डीजे खरंच वाट पाहिली आणि वाट लावली बॉलची. अर्थात चेंडूला मात्र सेमारे का पार पाठवलं तर एक दर्जेदार स्ट्रोक भेटला होता पाहायला. परत एकदा मोठा प्रहार. इथं जेलबादोंची संधी. थोडेसे जियाद येत आहेत, पण थोडे दूर असतील. एक धावा पूर्ण. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न असेल का? नाही, दुसऱ्या धावाला नकार दिलाय, पण आता स्ट्राईक मार्फत आपल्याला शाहीद पाहायला भेटणार आहे. मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता तोच आपल्याला फलंदाज शाहीद स्ट्राईक मार्फत असेल. इथे शाहीद यांना दाखवून प्रयत्न करावे लागतील. मात्र संघर्ष करावा लागेल. मोठा सामना आहे, महत्त्वपूर्ण सामना. या सामन्यामध्ये विजय होणारा संघ ग्रँड फिनालेमध्ये प्रवेश करणार आहे. परत एकदा अलाउड कार्पेट केल्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक येतोय. थोडेसे फंबल होत आहे. थोडासा गच्चा क्षेत्ररक्षण. एक धावा पूर्ण. दुसरा धाव सुद्धा योग्य पद्धतीने पूर्ण होताना पाहायला भेटेल. या दोनच्या साहाय्याने संघाची धावसंख्यात भर आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल 30 या आकड्यावर. इथं संघर्ष करावा लागेल. पण एक गोष्ट सर्व क्रिकेट हा असा केलाय ज्याच्यामध्ये जो असा क्रिकेट हा असा केलाय जो तुम्हाला एका फटक्यात वर नेईल तर दुसऱ्या फटक्यात उचलून खाली सुद्धा आपटेल. तेव्हा खरं तर एक चांगलं क्रिकेट खेळलं जातं. 30 धावा धावफलकावर जोडले गेले. 30
एक चांगलं क्रिकेट खेळत असाल तर सर्वांचा आदर करायची करा. जे आपल्यासाठी सामने भरवतात त्या आयोजकांचा आदर करा. मैदानामध्ये जे 2 पंच असतात त्या 2 पंचांचा आदर करा. तसं आपला स्कोरर योग्य पदे लिहितात त्या स्कोररचा आदर करा. आणि तसंच पाहायला गेलो तरी आपल्याला मोटिवेट करतात त्या समालोचकांचा आदर करा. आपण जेव्हा जेव्हा आदर करू त्यावेळेला आणखी आपण चमकू आणि आणखी आपला क्रिकेट हा चांगला होईल. तसंच आपल्याला इथं सुद्धा क्रिकेटचं प्रदर्शन चांगलं कालच्या दिवसापासून आजच्या दिवसामध्ये सुद्धा पाहायला भेटतोय. आता पंचांना दंडित करण्यात येईल. 1 बाउन्सचा मात्र इशारा आलेल्या पंचांकडून. इथे मध्ये 1 बाउन्स तर असेल पण निर्धाव चुनूचा मारा. पंच रिव्ह्यू आहे का? आणि तसंच बॅटिंग टीम रिव्ह्यू असेल. रिव्ह्यू चेक करणे थर्ड अंपायर निर्णय पेंडिंग असेल. चला पंचाचा निर्णय आलेला आहे. थर्ड अंपायरचा वाईड असेल बॉल. थर्ड अंपायर कॉल मात्र रिव्ह्यू मात्र सक्सेस आणि वाईडच्या स्वरूपामध्ये 1 धावा जोडली जाईल. त्याच्या डोक्याच्या वरून गेले चेंडू. थर्ड अंपायरकडे चेक करण्यात आलं. वन बाउंडची वॉर्निंग सुद्धा असेल आणि हा चेंडू वाईड सुद्धा असेल. वाईडच्या स्वरूपामध्ये इथे 1 धावा जोडली जाईल आणि 1च्या साहाय्याने संघाची धावसंख्या 31 धावा जोडल्या जातील. एक चांगला क्रिकेट आपल्याला क्रिकेटचा महासंग्राम रंगताना मानाच्या स्पर्धेत येईल. मानाचा सामना, महत्त्वपूर्ण सामना, सेमी फायनलचा सामना आणि निर्धाव चेंडूचा मारा. खरंच पाहायला गेलो चांगली कामगिरी निर्धाव चेंडूचा मारा. इथं पाहायला गेलो तरी 1 बाउन्स कॉल तर करण्यात आलेला पण चांगली कामगिरी आता मलिक करत आहेत. पहिल्या षटकामध्ये मलिक याने धावसंख्या खूप दिली होती पण आता कमबॅक करावं लागेल. आता योग्य ती गोलंदाजी मलिक यांना करावी लागेल. आता फटका सजवलाय. जेलबादोंची संधी 3-3 क्षेत्ररक्षक धावतात पण पाहायला गेलो कटन बोल्ड आणि स्वतःच आपल्या आउटफील्ड मध्ये मात्र चांगले क्षेत्ररक्षक घेऊन इथे मात्र बॅक टू दी डगआउट आणच परतावं लागेल. डीजे विनंती आदानचा वेल झालेला आहे. संध्याकाळचा वेल झालेला आहे. चला सामन्याकडे वळूया. एक महत्त्वपूर्ण सामना आहे. सेमीफायनलचा सामना. एक चांगली लढत. बेस्ट वर्सेस बेस्टचा बॅटल आपल्याला पाहायला भेटतोय. इथं अलंगडो कार्पेट खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक येतोय दूर असतील प्रोटेक्शन तिथं सुद्धा ठेवण्यात आलेलं पण थोडंसं हात झेला निसटतोय. थोडं पालू गच्चाल क्षेत्ररक्षण आउटफील्ड खराब असल्यामुळे तिथे मात्र थोडंसं गच्चाल क्षेत्ररक्षण होतोय पण चांगलं मागून मात्र कव्हर देण्यात येतोय आणि तिथं 2 धावा जोडल्या जातील. या 2च्या साहाय्याने संघाची धावसंख्या 33-33च्या आकड्यावर जाऊन पोहोचेल. एक डावखुरा फलंदाज आता मध्ये स्ट्राईक मार्फत अजिंक्य असतील. अजिंक्यानं चांगली कामगिरी करणं खूप गरजेचं आहे. इथं उभं राहणं सुद्धा गरजेचं आहे. परत एकदा हेलिकॉप्टर बिरकवलंय. पाहूया लँड होईल का आणि परत त्या क्षेत्ररक्षकाकडे परत एकदा तो क्षेत्ररक्षक करतोय चुकीला माफी नाही पण सिंगलच भेटेल आणि या सिंगलच्या साहाय्याने संघाच्या धावसंख्या जाऊन पोहोचेल 34-34च्या आकड्यावर. 11 चेंडू आणि 37 धावांची अपेक्षा, आवश्यकता, गरज. इथं चांगलं प्रयत्न, चांगला संघर्ष करावा लागेल.
इथं मात्र उभं राहावं लागेल, शाही त्यांना उभं राहून दाखवावं लागेल. माझ्यामध्ये सुद्धा क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. खरंच ना कद बडा होते ना पद बडा होता है. जो मुसीबत में खडा होता है वही सबसे बडा होता है. मागाची मोठा खडा झाला होता आणि मात्र उभा राहिला होता शाहीद, पण आत्ताच्या इथं उभं राहणं खूप गरजेचं आहे. त्याला सुद्धा माहिती आहे आमचा प्रथमेश माझा खेळाडू आमच्या टीममधला विकेट झाला आहे, तर मला उभं राहणं गरजेचं आहे. इथे थोडासा उजव्या स्टिक थोडं जास्तच बाहेरचा पंचांना दंडित करण्यात लावलंय. पंच एक्स्ट्रा आणि तसं डान्सिंग अंपायर सुद्धा आता मात्र थोडीशी थंड झालेली आहे. त्यांना सुद्धा माहिती आहे सेमीफायनलचा सामना आहे, महत्त्वपूर्ण सामना आहे. आणि तसंच यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले गेले ते सर्वांचं मनपूर्वक स्वागत असेल. जय गणेश स्पोर्ट या यूट्यूब वाहिनीवरती आपल्याला स्पर्धेचं दृश्य दाखवण्यात येत आहे. त्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. एक चांगल्या मोठमोठ्या स्पर्धा या आपल्या इव्हेंटवरती पाहायला भेटत आहे. गुड क्लॅरिटी चला सामन्याकडे वळूया. हा ट्रॅकर होता, परत एकदा बिरकवलंय. चेंडू निघून जाईल का पाहूया आपण. तिथे क्षेत्र थोडीशी दूर होते, तिथे येत आहे चांगलं क्षेत्ररक्षण आणि 2 धावा पूर्ण. यशस्वीरित्या 2 धावा पूर्ण होतील आणि आता काही समीकरणमध्ये चेंजेस येणारे. 10 अपेक्षा 34 प्रति ओव्हर 17 धावांच्या रन रेटनी चालावं लागणार आहे. 10 मध्ये 34 34. आणि विनंती असेल हरवीत संघ आपण टीम मीटिंग करायची नाही आहे, आपल्याला नम्रतेची विनंती आहे. अजून 2 षटक येणे अजून शेष आहेत. 10 चेंडूचा खेळ अजून येणे शेष आहे. विनंती आहे आपल्याला. दहा चेंडू 34 धावा 34 धावा 10 चेंडू काहीतरी समीकरण मध्ये चेंजेस झाले आणि महत्वपूर्ण सामना आहे. काटेगी टक्कर, एक चांगला सामना, महत्वपूर्ण सेमी फायनल सामना. नवीन गोलंदाज गोलेन ट्रॅक वरती सज्ज होईल. शाहीबाज वैयक्तिक पहिलं संघाकडून षटक क्रमांक 30 फेकताना शाहीबाज सज्ज होईल. येणारे 10 अपेक्षा 34 ची. षटक क्रमांक 4 फेकताना आपल्याला पाहायला भेटतोय गोलंदाज शाहीबाजांनी चांगली कामगिरी करावी लागेल. धावांना रोखवावं लागेल कारण की 3 षटकामध्ये कमी आले. इथं बैठक शॉट करत एक डब्बे में डब्बा आणि डब्बे में केक आणि घुटना टेक आणि अर्थातच अजिंक्य के षटकार को देख भेटतील सा, पण डीजे वाजणार नाही, डीजेला भेटणार नाही संधी. आजच्या दिवसामध्ये त्यांचा कार्यक्रम संपलेला आहे. आता आपण डीजे उद्या ऐकूया. लालपरी सुद्धा वाटतं सामना पाहण्यासाठी थांबलेली आहे. मोठा प्रहार आलाय. पहिल्या चेंडूची स्वागत केलेलं आहे. मात्र सांगताना स्वॅग से करेंगे सबका स्वागत आणि इथे गोलंदाजाचं स्वागत केलं आहे मोठ्या प्रहाराने शाहीबाज यांचं. पण जोपर्यंत अजून हे 2 फलंदाज शाहीद आणि तसंच अजिंक्य हे दोघं असे तोपर्यंत मात्र संघाच्या आशा अपेक्षा खूप मोठ्या प्रमाणावरती असतील. सतीश लेंदूरती फेकण्याचा प्रयत्न करत म्हणतात. निर्धाव चेंडूचा मारा, निर्धाव चेंडू इथं फेकणं गरजेचं आहे. त्यावेळेस निर्धाव सुद्धा आले. एक चांगली कामगिरी आपल्याला गोलंदाजीमध्ये शाहीबाजांच्या माध्यमातून काहीतरी गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस मात्र टप्प्यामध्ये चेंजेस करत आहेत. फुल टॉस भरपूर समाचार फुलटॉसला पाठवून दिलाय. रेखा पार आला एक परत एकदा दर्जेदार स्ट्रोक, देखना स्ट्रोक आला एक ब्रँडेड फटका. भेटतील परत एकदा 6 षटकार. खरंच दाखवून देतोय कोण इथं. प्रयत्न संघर्ष सर्व करावं लागेल, जुजावं लागणारच आहे. पण जेवपर्यंत हे 2 फलंदाज ज्या प्रकारे अजिंक्य आणि तसेच शाहीद हे 2 फलंदाज जेवपर्यंत मैदानामध्ये आहेत तेवपर्यंत अशा अपेक्षा मोठ्या आहेत. रिव्ह्यू आहे नाही, सामन्याला सुरुवात करायची. इथे मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, फटका बसतोय का पाहूया. आणि आता येणारे 6 आणि अपेक्षा 20 धावांची. चांगली कामगिरी. इथं फटका, इथं चांगला मोठा फटका करण्याचा प्रयत्न चालला होता अचूक टप्प्यावरती. आता गोलंदाजी पाहायला भेटते शाहीबाजांच्या माध्यमातून. चांगली कामगिरी. येणारे 5 अपेक्षा 20. एक मोठा टार्गेट सेट करण्यात आला होता.
आणि त्या टार्गेटचा पाठलाग करताना टीम सुद्धा बोरली संघर्ष करत होती, प्रयत्न करत होती आणि अजूनपर्यंत चालूच आहेत. 5 मध्ये 20. पाहूया 5 की शाम होती किसके नाम. लास्ट ओवर रहेगी, लास्ट ओवर में अच्छी बल्लेबाजी करनी पड़ेगी. 5 में 20 5 में 20 कंपल्सरी करने पड़ेंगे. एक अच्छी गेंदबाजी अभी फैज रहेंगे. चांगली गोलंदाजी, चांगली टप्प्यावरती गोलंदाजी करत आहेत गोलंदाज. चारही गोलंदाजी माध्यम चांगली गोलंदाजी राहिलेली आहे, पण आता नवीन गोलंदाज आपल्याला फैज सज्ज होताना पाहायला भेटणार आहे. चांगली कामगिरी करावी लागेल. महत्वपूर्ण सामना आहे. 5 चेंडू आणि अपेक्षा असेल इथं फटका बसलाय. पहिल्या चेंडू नाही, चेंडू हव्यामध्ये. मलिक असतील खाली आणि जेल टिपतायत. शाहिद बॅक टू दी पवेलियन, बॅक टू दी डगआउट. माघारी परतावं लागेल फलंदाज शाहिद यांना. 4 मध्ये 20. 4 चेंडू 20 धावांची आवश्यकता. क्राऊड वाढले, प्रेक्षक वाढले, प्रेक्षक गर्दी वाढले. सर्व मात्र पाहिलं की हार्वित गाव इथं उपस्थित आहे. सर्व पाहिलं की मान्यवर सुद्धा कुठे गेलेले नाही आहेत. त्यांना सुद्धा माहिती आहे आमच्या गावातला संघ इथं खेळत आहे, तर आम्हाला इथं राहणं खूप गरजेचं आहे. आमच्या संघाला आम्हाला सपोर्ट करणं गरजेचं आहे आणि तेच सपोर्ट सुद्धा पाहायला भेटतोय संघाकडून. कारण आतमध्ये 11 प्लेयर खेळत असतील, पण बाहेरून त्याच्याहून दुप्पट मात्र 22 तरी प्लेयर मात्र त्यांच्या जिंकण्याची मात्र प्रार्थना करत असतील. छोटे छोटे खेळाडू सुद्धा प्रत्येक विकेट नंतर मात्र नाचत आहेत. त्यांना सुद्धा माहिती आहे आमचा संघ आहे, आमच्या संघासाठी आम्हाला काहीतरी योगदान देणं खूप गरजेचं असतं. ज्यावेळेस आपला संघ मैदानामध्ये असताना तेव्हा सर्वांची भूमिका पहिली असते की त्यांना सपोर्ट करणं, आणि तसंच सपोर्ट सुद्धा आपल्याला पाहायला भेटतोय हार्वित या संपूर्ण गावाकडून. खरंच चांगलं जो योगदान या फैज यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये राहिले तेच गोलांनी ट्रॅकवरती आहेत. फुल टॉस जेलबाजूंची संधी. परत पण जेल सोडलंय. पण इथं जेल सोडलंय, इथं कॅच सोडलंय. युसुफ थोड्याशा चुक्या करतायत, पण क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये चुक्या होत असतात. मात्र सारखं मात्र प्रोत्साहन करत असतं. मात्र सर्व खेळाडूंना प्रोत्साहन द्यायचं असतं, मात्र मार्गदर्शन द्यावं लागतं. चला स्पीडअप. 3 बॉल आहेत आणखी. 3 मध्ये पाहायला गेलो तरी एक मोठं धावा असतील. 3 मध्ये 19 धावा. इथं मोठा प्रहार. इथं मात्र प्रॉपर टायमिंग होते आणि हवाई यात्रा करताना पाहायला भेटेल. येणारे 13 धावांची आवश्यकता. 2 चेंडू अपेक्षा 13 धावांची. हा मात्र मोमेंटम शिफ्ट करणारा चेंडू असेल. 2 चेंडू 13 धावांची आवश्यकता. आणि तसाच आता हार्वित संघ आता मात्र पूर्ण खुश, कारण की 1 चेंडू आणि अपेक्षा 13 धावांची. संपूर्ण खेळाडू आता मात्र मैदानाच्या आजूबाजूला उभे राहिलेत. कधी आमचा टीम फायनल मध्ये प्रवेश करते आणि कधी आम्ही आमच्या मैदानामध्ये दाखल होतो. खरंच चांगली कामगिरी आजच्या दिवसामध्ये पाहायला भेटली आपल्याला हार्वित यांच्या माध्यमातून. काल पाहायला भेटली होती आजच्या सेमी फायनल मध्ये सुद्धा. तसेच राहिल अनवारी आणि तसेच शुएबजी परकार दोघांना विनंती आहे की आपण कृपया टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आपल्याला सुद्धा जर्सी प्रदान करण्यात येणार. आपल्याला सुद्धा विनंती आहे आपण सुद्धा टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. लास्ट चेंडू 1 चेंडू आणि पाहायला गेलो तरी 12 धावांची आवश्यकता. फुल टॉस आणि हार्वित या संघाने फायनलच्या फेरीमध्ये प्रवेश केलाय. पाहायला गेलो चांगलं प्रदर्शन 2 दिवसामध्ये राहिलं आणि फायनल फेरीमध्ये प्रवेश. पण जास्त ओढायचं नाही, आपला आजांचा वेळ झालेला आहे. विनंती असेल. धन्यवाद. आणि आजचा दिवस आम्ही इथंच थांबवतो. आता भेटूया उद्यासाठी, आजच्या दिवसासाठी इथंच. बाय, गुड बाय. उद्या भेटूया. धन्यवाद. चला राहिलजी आणि तसेच शुएबजी परकार आपण सुद्धा यायचं आहे. राहिल अनवारे आणि तसेच शुएबजी परकार आपल्याला विनंती आहे की आपण त्वरित टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आजांचा